नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ही अपडेट आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचली, ज्या अपडेटमुळे आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू उमटलं आहे. मग ही अपडेट कोणती? तर ही अपडेट एवढीच आहे की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 6,000 रुपये. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची वार्ता घेऊन आली की ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार येत्या 30 दिवसात आता सोयाबीनचा भाव हा 100% होणार आहे 6,000 रुपये. आता इथं प्रश्न हा उद्भवलाय की येत्या 30 दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना आपल्याला दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 6,000 रुपये. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव, त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होणार आहे 6,000 रुपये. पण येत्या 30 दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना आपल्याला दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव हा 100% होणार आहे 6,000 रुपये. आणि जर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 6,000 झाला तर मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी 6,000च्या दरावर सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा नाही? चला तर मग याही सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा जाणून घेऊयात अचूक उत्तर. तर बघा मित्रांनो, प्रथम हे समजून घेऊयात की सोयाबीनचा बाजारभाव हा येत्या 30 दिवसात का व कशा पद्धतीनं होणार आहे 6,000 रुपये. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसत आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटल. आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणत्याही गोष्टीचा भाव हा तेव्हाच वाढतो जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा कमी असतो. मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यात मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी ते प्रथम समजून घेऊयात. बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 35% कमी आहे आणि ही कमतरता भरून निघण्याची शक्यता अजिबात नाही. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी देशामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात झालेली प्रचंड घट. यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते तब्बल 90 ते 95 लाख टनांपर्यंत स्थिरावले, म्हणजे जवळपास 25 ते 30% इथं घट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर सोयाबीनची मागणी मात्र दिवसागणिक वाढत आहे. कशामुळे वाढत आहे तर बघा मित्रांनो, डॉलरच्या तुलनेत रुपया हा घसरलाय. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून जे खाद्यतेल आयात होते ते महाग पडते. त्याच्यामुळे देशात सोयाबीन खरेदी करून त्याच्यावरती प्रोसेस केली जात आहे, ज्यातून सोयाबीन आणि सोयातेल निघत आहे. हे सोयातेल त्या ठिकाणी तात्काळ विक्री होत आहे. राहिला प्रश्न सोयापिंडीचा, तर लक्षात घ्या यंदाच्या वर्षी आपलं उत्पादन 70 लाख टनाच्या आसपास सोयापिंडीचं स्थिरावणार आहे. तर आपली वर्षभराची असणारी गरज ही देशाची 70 लाख ते 72 लाख टन आहे व देशातून निर्यात 20 ते 22 लाख टन होत असते. मग अशा परिस्थितीत विचार केला तर सोया तेलाची पण मागणी जबरदस्त आहे, सोयापिंडीची पण मागणी जबरदस्त आहे आणि हे महत्त्वाचे मुख्य 2 कारणे आहेत की ज्यामुळे मागणी व पुरवठ्यात पुढील 30 दिवसात भयंकर गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करणार आहे. आणि या तेजीमध्ये पुढील 30 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव जर 6,000 झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे.
अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय 6,000च्या दरावरती घ्यावा का? तर लक्षात घ्या मित्रांनो, 6,000चा भाव आपणास मिळाला की तिथं आपण एकूण सोयाबीनपैकी 30 ते 35% सोयाबीन हे विक्री करून टाकावं आणि शिल्लक राहिलेलं 65 ते 70% सोयाबीन येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं विक्री करावं, ज्यामुळे आपला होऊ शकतो इथं खूप खूप फायदा. कारण कसं आहे की जर तुम्ही सोयाबीन या ठिकाणी नाही विकलं आणि पुन्हा सोयाबीन हे रिवर्स आलं तर तुमचं नुकसान होईल. त्यामुळं 6,000च्या दरावर सोयाबीन विक्री ही 100% सुरू करा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आता कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला घ्या ऑल करून, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.